राज्यातील तलाठी भरतीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। तलाठी भरती प्रक्रियेवरती आर्थिक घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करणार असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय, तर त्याला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांनी बेतल आरोप केले आहेत, रोहित पवारांनी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला, त्यांच्या विरुद्ध आम्ही आता कायदेशीर कारवाई करतोय। याद्यामध्ये गोंधळ झाला म्हणून जे आरोप करतायत, शेवटी असं की सरकारच्या एखाद्या धोरणाबद्दलची विश्वासार्हता ज्यावेळी तयार होते आणि तिला नेमकी जनमानसामध्ये त्याबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशा खोट्या प्रचार करून समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील, ही माझी भूमिका मी जी म्हटली त्या भूमिकेशी मी ठाम आहे। मी हेही सांगितलं आमच्यावर जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा। खरं तर इतक्या कारवाई आमच्यावर झाल्यात, अजून कुठली कारवाई राहिली का हा मोठा प्रश्न आहे। पण विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी लक्ष द्या। काल महाज्योतीचा सुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय, असं आमचं मत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।